आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे। दिलासादायक बातमी, कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये जमा झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि आमच्या मंत्रिमंडळातले आमचे सगळे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये 6,22,000 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। साधारणतः 5,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज वर्ग होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या जी ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी ही कर्जमाफी योजना आहे, टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ हा मिळणार आहे। सुरुवात आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज पहिला टप्पा हा वितरित करण्यात आलेला आहे। पुढचे जे टप्पे आहेत ते कधी केले जाणार? पहिले टप्प्यात आता हा सुरू झालेला आहे। 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जशी कागदपत्र बँकेकडे आमचे सगळे शेतकऱ्यांची कागदाची पूर्तता होईल त्याप्रमाणे आता ते टप्पा हा व्यवस्थित होईल। त्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी एवढी रक्कम ही या कर्जमाफीसाठी ही आपल्याला सरकार शेतकऱ्यांना देणार। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जे पैसे आहेत ते वितरण करायला सुरुवात झाली। ज्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील यादीमध्ये नाव होते त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटपाला देखील सुरुवात झाली आणि पुढील शेतकरी बांधवांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये काही दुरुस्ती सुचवण्यात आली आहे, कारण बहुतेक शेतकरी बांधवांची यामध्ये नावे नव्हती। या कारणाने ही यादी पुन्हा एकदा दुरुस्त केली जात आहे आणि लवकरच ही पुन्हा एकदा प्रसिद्ध केली जाणार आहे। तुमच्या खात्यावरती ही पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची आता गरज नाही। ज्यांनी KYC केली नाही त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यापर्यंत हे पैसे लवकरात लवकर पोहोचतील।